उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय दादा अप्पासाहेब, आरपीआय गटाचे संजयराव सोनवणे, मामा पोळ मामा, सर्वच भारतीय जनता पार्टीचे सगळेच पदाधिकारी, शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी, दादा भाजपचे सगळे पदाधिकारी, मित्र पक्षाचे सगळेच पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हा सर्वांचं आभार मानतो. आभार मानताना माझ्या आयुष्यामधला एक खूप महत्वाचा क्षण, या क्षणामध्ये तुम्ही मला खूप मोठी साथ दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं प्रथम हात जोडतो. आयुष्यामध्ये चढ उतार येतात, सुख येतं, दुःख येतं. आनंदाच्या काळामध्ये अनेक माणसं भेटतात, परंतु संकटाच्या काळामध्ये आणि अडचणीच्या काळामध्ये तुमच्यासारख्या माणसांनी मला साथ दिली. तुमचे उपकार कसे फेडावेत हे बंधूने मला निश्चित प्रकारचे दिले आहे. आज मी तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगतो, ज्या विश्वासाने मला आज तुम्ही आमदार केले, तिसऱ्यांदा आमदार केलेला आहे, तोच विश्वास मी निश्चित प्रकारे सार्थकी राहून या तालुक्यातील सर्व सामान्य माणसाची, गोर गरीब माणसाची, मागासवर्गीय माणसाची, अल्पसंख्याक माणसाची, सर्वमान्य माणसाची सेवा प्रामाणिकपणे करील, हा शब्द तुम्हा सर्वांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली एक महिना तुम्ही सगळेजण अहोरात्र कष्ट करत होता. आपल्या सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट करत होते. या सर्वांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं. प्रचार काळामध्ये माझ्यावरती आरोप झाले, प्रत्यारोप झाले, आरोप झाले, अनेक टीका टिप्पणी झाल्या, परंतु बंधूंनो त्याच्यावर तुम्ही कुठेही लक्ष दिलं नाही. आणि बंधूंनो, आज तुम्ही खूप मोठा विजय, एक ऐतिहासिक विजय तुम्ही माझा केलेला आहे. या कामी हे निर्णय, मगाशी दादाने सांगितलेली गोष्ट खरी आहे की जी सरकारने योजना आणली लाडकी बहीण, या बहिणींचा सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे. त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचं मानावे तेवढे आभार थोडे. त्यामुळे मी आज काय जास्त बोलणार नाही, कारण का उशीर झालेला आहे. मला तुम्हाला एकच कळकळीची विनंती करायची आहे. तुम्ही सगळ्यांना मी पाहिलेलं आहे, तुम्ही सगळ्यांचं मी परत नंतर आपण भेटणार आहोत. आता परत कुठेही आपल्या गावामध्ये आभाराची सभा होणार नाही. आपल्याला काम करायचं आहे, कुठेही आपल्याला काम करायचंय. कुठेही माझ्या सत्कार समारंभामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी सत्कार समारंभ कधी माझ्या आयुष्यामध्ये थोडं कमी करणार किंवा टाळणारा माणूस आहे. ते टाळणारा म्हणण्यापेक्षा घ्यायला मला अडचण नाही, पण विनाकारण तुमचा वेळ किंवा विनाकारण तुमचं जाऊ नये. किंवा सत्कार समारंभ आज झाला, उद्यापासून कुठे सत्कार समारंभाच्या भानगडीत न पडता, आभाराच्या भानगडीत न पडता आपण आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम करा. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपला पक्ष, मित्र पक्ष, या सर्वांना कसं चांगल्या प्रकारचं भविष्यामध्ये यश येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे, ही पण विनंती करतो. आणि आपण उशीर झालेला आहे. गाड्या गुड्या मागाशी दादाने सांगितल्याप्रमाणे शिस्तीमध्ये आपल्या गाड्या घरी न्या. कुठेही गडबड गोंधळ करू नका. गाडीचं स्पीड अजिबात वाढवू नका. आता आपण कुणावरती टीका टिप्पणी अजिबात करू नका. आपला विजय झालेला आहे. त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी मत दिलं नाही, असं कधी बाबांनो काय करू नका. राजकारणामध्ये निवडणुका येत असतात, जात असतात, त्यामुळे असं कुणाला काय वेडवाकडं बोलू नका. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.